तर त्याचा अजून आम्हाला दुर्मिळ आनंद झाला की आमच्यातले ज्येष्ठ अजूनही आमच्याकडे आहे. आवाजाला थोडा करारा पण येतो, पण ज्यावेळेला ज्येष्ठांची आठवण होते त्यावेळेला मन भरून येतं. तर त्यांचे आशीर्वाद असे आम्ही काहीच करू शकलो नाही. त्यांचे आशीर्वाद आमच्या सदैव पाठीशी आहे आणि तुमच्या सदिच्छा आमच्या पाठीशी आहे. धन्यवाद. थँक्यू अनुप्रित बेटा, थँक्यू सुनबाई, थँक्यू श्रिया. तुम्ही आमच्या भावना जपता आणि तुम्ही आम्हाला आज एक मोठी गाडी सरप्राईज गिफ्ट केली, त्याबद्दल तुमचे तिघांचे खूप ती गाडी सरप्राईज गिफ्ट नाही दिली. याच्यापूर्वी एक मधात एकच मी नाशिकला गेलो, त्याच गाडी आली होती. त्या गाडीचा नंबर सुद्धा 30 जून होता आणि आज सुद्धा त्याने गाडीचा नंबर 30 जून घेतला, कारण का हिचा वाढदिवस 30 जूनला असतो. 3006 असा गाडीचा नंबर आहे. आणि एक यांनी जे माझ्या सासऱ्यांविषयी सांगितलं, बाबांविषयी सांगितलं की गाडी गिफ्ट केली, आणि तेव्हा म्हणजे आपल्या समाजात म्हणा की 4 व्हीलर कोणाजवळ नसायची, पण तेव्हा जेव्हा गाडी घेतली तेव्हा माझ्या वडिलांना पण खूप आनंद झाला, माझ्या सासऱ्यांना पण खूप आनंद झाला. आणि मग एकदा आम्ही अनुप्रीत आम्हाला प्लेनमध्ये बसायचं होतं. आमच्याजवळ तेव्हा थोडेसेच पैसे होते. मग चला बा 4 जण आपण प्लेनमध्ये जाऊ. मग आईनं म्हटलं अरे तुझ्या बाबाला पण प्लेनमध्ये न्यायचं होतं, त्यांना आवडते. मग आम्ही ठरवलं की चला बाबा आता आईबाबांना प्लेनमध्ये नेऊ. पण अचानक माझे सासरे गेले आणि त्यांना आम्ही प्लेनमध्ये नाही बसू शकलो. त्याचं दुःख मला आज पण खूप होतं की त्यांना त्यांचं स्वप्न हे पूर्ण नाही करू शकली. पण त्याच्यानंतर मी माझ्या सासूबाईला स्पेशल नाशिकला बोलून त्यांना आम्ही मुंबईवरून नागपूरपर्यंत प्लेननं आणलं. माझ्या सासऱ्यांचं स्वप्न मी त्यांच्यामध्ये पूर्ण केलं.